मालेगाव तालुक्यातल्या डोंगरांच्या उतारांमध्ये विसावलेलं एक साधं शांत गाव. रविवारची सुस्त दुपार होती. वाऱ्यालाही जणू विश्रांतीची चाहूल लागली होती. घरांच्या अंगणात मुलांचा खेळ सुरू होता, तर काही घरांच्या मागे चुलीवरचा धूर हळूहळू वर चढत होता. पण एका घरात मात्र रोज गोड आवाजात बडबड करणारी लहानशी 3-3.5 वर्षांची मुलगी अंगणभर पळत होती. हातात तिचं छोटंसं खेळणं, पायांवर माती आणि चेहऱ्यावर निरागस हसू. आई घरात कामात गुंतलेली. वडील काही दिवसांपासून बाहेर कामानिमित्त आजी आजोबा शेतात गेलेले. आईला खात्री होती, माझी पोरगी अंगणातच खेळतीये, काही काळजी नाही. कधी काम, कधी बाहेर नजर, असं करत दुपार पुढे सरत होती. पण सूर्य कलायला लागला तेव्हा आईने पुन्हा बाहेर पाहिलं. अंगण रिकामं. ती मनातच म्हणाली, शेजारी गेली असेल, पोरं तर फिरतातच. पण काही मिनिटं गेली तरी मुलगी परतली नाही. हाका मारायला सुरुवात झाली, ओ बाळा, कुठे आहेस? मात्र अंगणातली शांतता जणू उत्तर देत नव्हती. आईच्या आवाजातली धडधड वाढू लागली. हाका किंकाळ्यात बदलत होत्या. थोड्याच वेळात गावभर बातमी पसरली, मुलगी दिसत नाही. गावातले तरुण, शेजारी, बायका सगळे बाहेर पडले. कोणी विहिरीकडे, कोणी मंदिराकडे, कोणी रस्त्यांनी धाव घेत होती. आईचं धडधडणाऱ्या आवाजात एकच वाक्य, कोणीतरी माझी मुलगी आणा, कृपा करा. सूर्यास्त जवळ आला तशी भीती गावभर पसरू लागली. टॉर्च, कंदील, मोबाईलचे दिवे, हातात जे मिळेल ते घेऊन सगळे शोधात निघाले. प्रत्येक वाडा, प्रत्येक पायवाट, अगदी जंगल काठही शोधून झालं. आईचे डोळे लाल झाले. आवाज हरपला. तिच्या तोंडातून फक्त, माझ्या बाळा, परत ये. शांततेने जणू तिच्या वेदनेला कठोर उत्तर दिलं होतं. 7चा सुमार. थंड हवा अंगावर येत होती. ढग दाटू लागले. आणि तेव्हाच टॉवरजवळ शोधायला गेलेल्या माणसांनी आरडाओरडा केला, इकडे या, काही दिसतंय. सगळे धावत तिकडे गेले. झुडपांमधून आलेल्या टॉर्चच्या प्रकाशात एक दृश्य समोर आलं. ती चिमुकली, निश्चल, शांत, जणू देवळात झोपलेली. पण सत्य त्या क्षणापेक्षा भयानक होतं. आईचा हंबरडा संपूर्ण गावात घुमला. दुःख क्रोधात बदलत होतं. हे कुणी केलं आणि का? हा प्रश्न प्रत्येक नजरेत होता. पोलिसांनी पंचनामा केला. गावकऱ्यांची नजर मात्र एका दिशेनं पेटली होती, न्याय हवा. रात्र झाली तरी झोप कोणाच्या डोळ्यात नव्हती. आईचा धीर सुटत होता. गावकऱ्यांच्या मनात संताप साचत होता. सकाळ झाली, पण प्रकाशही वेदनेच्या धुक्यात हरवला होता. महिलांनी ठरवलं, हे सहन करणार नाही. सकाळीच त्यांनी मालेगाव कुसुंबा महामार्ग रोखून आंदोलन सुरू केलं. टायर जाळले, ट्रॅफिक थांबवला. त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त वेदना आणि न्यायाचं तडफदार मागणं. आमच्या मुली सुरक्षित नाहीत का? असल्या लोकांना शिक्षा का मिळत नाही? पोलिसांचा मोठा ताफा लागला. पण गावकऱ्यांच्या संतापापुढं बोलणंही बोथट झालं. तपास सुरू झाला. संशय एका नावाभोवती फिरू लागला. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख आता उग्र रूप धारण करत होतं. आणि मग बातमी आली, संशयित अटकेत. परंतु त्या बातमीने आईच्या रिकाम्या मिठीत परत ऊब आली नाही. दुसऱ्या दिवशी मुलीचा मृतदेह कुटुंबाला देण्यात आला. संपूर्ण गाव हळहळला. स्मशानात एक वृद्ध आजी रडत म्हणाली, देवा, एवढ्या छोट्या जीवाचं काय चुकलं होतं? तिचं वाक्य ऐकून तिथं उभ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. धुराचा लोट आकाशात विरत होता. आणि त्या धुरासोबत एका घराचं संपूर्ण जग निघून जात होतं. मात्र त्या दिवसानंतर गावात ठाम निर्धार उभा राहिला. अशी शेवटची घटना. आता एकही मुलगी असुरक्षित राहणार नाही. तरुणांनी रात्रीच्या गस्त्या सुरू केल्या. शाळा, वाड्या, रस्ते, सगळीकडे नवीन काळजी, नवीन नियम. त्या मुलीचं हसू परत येणार नव्हतं.
पण तिच्या नावानं गाव उठून उभं राहिलं आणि जणू वाऱ्यात एक हलकीशी कुजबूज ऐकू आली. आता कोणालाही माझ्यासारखं दुःख भोगावं लागणार नाही, कारण तुम्ही जागे झालात.